आज मी तुम्हाला या पुस्तकाबद्दल सांगणार आहे. तर या पुस्तकाचं नाव आहे आई-बाबांची डायरी आणि हे पुस्तक लिहिलंय डॉक्टर श्रुती पानसे यांनी. तर जाणून घेऊया आपण या पुस्तकाबद्दल थोडक्यात. या जगात प्रत्येकीची आणि प्रत्येकाची एक स्वतंत्र लढाई असते. परंपरेनुसार चालत आलेली भूमिका आई तर निभावत असतेच, पण आता त्यात बाबाचाही सहभाग वाढवला आहे. तो मुलांच्या संगोपनात वेळ देतो, मनापासून त्यांचा अभ्यास घेतो, मुलांना आठवण्यासाठी आवश्यक अशा अनेक गोष्टी शिकून घेतो. अशी ही बाबाची बनलेली भूमिका खूपच लोभसवाणी आहे. या पुस्तकात प्रसंगी आईची भूमिका बजावणारे बाबा आहेत. भंगारकाम करणारे, नोकरी करणारे, आर्थिक स्थिती कमकुवत असलेले, पोलिसात असलेले पण मनाने हळवे. मुलगी मोठी होत चालली आहे आणि आपल्यापासून दूर जाते आहे या विचारानेच अस्वस्थ होणारे बाबा आहेत. हे सगळेच बाबा आणि आई समाजाच्या विविध स्तरातून आलेले आहेत. डायरी काल्पनिक असली तरी यातले आई बाबा अगदी खरे आहेत. लेखिकेला कुठे ना कुठे भेटलेले आहेत. या पुस्तकातून आई बाबाला नक्कीच दिशा मिळेल असा विश्वास वाटतो.